बोलो भारत माता की भारतीय जनता पार्टीचा भारतीय जनता पार्टीचे प्रदेशाध्यक्ष माननीय रवींद्र चव्हाणजी यांना विनंती करतो की त्यांनी राजू शिंदे यांना प्रवेश द्यावा। मी आदरणीय राजूजी शिंदे यांना विनंती करतो की त्यांनी आदरणीय भाजप प्रदेश मुख्यालयात सध्या पक्षप्रवेश होत आहेत। छत्रपती संभाजीनगरचे उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे, शिवसेनेचे राजू शिंदे, सांगलीचे विजय पाटील आणि नाशिक उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे, शिवसेनेचे अद्वैत हिरे भाजपात प्रवेश करतायत। यावेळी प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण, चंद्रकांत पाटील उपस्थित आहेत। ही दृश्य आपण सध्या पाहतोय, त्यांचा पक्षप्रवेश करवून घेतला जातो। रवींद्र चव्हाण उपस्थित असल्याचंही आपल्याला पाहायला मिळतंय। सतीश पाटील पंचायत समिती सदस्य, माजी तालुका अध्यक्ष बजाजनगर, त्यांनी व्यासपीठावर यायचे। कैलासजी वाणी यांनी देखील पक्षप्रवेशासाठी यायचे। अजयजी शिंदे यांनी देखील पक्षप्रवेशासाठी व्यासपीठावर यायचे। रवींद्र चव्हाण, चंद्रकांत पाटील हे उपस्थित आहेत आणि त्याचबरोबर आपण पाहतोय यावेळी संभाजीनगरचे उभाटा शिवसेनेचे राजू शिंदे, सांगलीचे विजय पाटील आणि नाशिक उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे, शिवसेनेचे अद्वैत हिरे भाजपात प्रवेश करतायत। रवींद्र चव्हाण हा प्रवेश करवून घेत असल्याचंही आपल्याला पाहायला मिळतंय। राजू शिंदेंची भाजपात घरवापसी झालेली आहे। थेट दृश्य भाजप कार्यालयातून आपण पाहतोय। यावेळी पक्षप्रवेश सुरू आहे। विशालजी राठोड, डॉक्टर राजू गोलार, सोमीनाथ कनेरे, रामभाऊ नावले, कैलासजी वाणी, मोठ्या प्रमाणात नेत्यांसोबत कार्यकर्तेही पक्षप्रवेश करत असल्याचं पाहायला मिळते आणि सगळ्यांचा पक्षप्रवेश हे रवींद्र चव्हाण करत असल्याचं पाहायला मिळते। प्लाश दाभाडे, जगदीशजी पाटील, सुंदरजी वायाळ, महेंद्रजी जाधव, आकाशजी बांगड, अक्षयजी खरात पाटील, बजरंग पाटील, विशालजी राठोड, विजय पगारे, विजयजी मोहिते। निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मोठ्या प्रमाणात भाजपात कार्यकर्ते पदाधिकारी पक्षप्रवेश करत असल्याचं पाहायला मिळते। या सगळ्यांचा पक्षप्रवेश रवींद्र चव्हाण करवून घेतात। शिरसाटांविरोधात लढलेल्या राजू शिंदेंनी आता भाजपात प्रवेश केल्याचं आपल्याला पाहायला मिळते। भारतीय जनता पार्टीमध्ये स्वागत आहे। यानंतर अजयजी शिंदे, युवराजजी भालेराव, गणेशजी देहाडे हे सगळे उभाटा गटामध्ये आजपर्यंत कार्यरत होते। किशोर भालेराव, संदीपजी शिंदे, भरतजी शिंदे, अविनाशजी शिंदे, विनोदजी निकाळजे, उद्धवजी खरात, चंद्रकांतजी शिंदे, प्रदीपजी शिंदे, विशालजी शिंदे, राजू काकडे, संजयजी गवई, संघानंदजी शिंदे, बाळूजी अभंग, शिवाजी नरवडे, मधुकर सेजूळ, अशोकजी पळीवाड, मिलिंदजी अभंग, भास्करजी खंडागळे, भास्करजी शिंदे, राहुलजी शिंदे, हिराचंद साबळे, अनिलजी साळवे, गणेशजी भालेराव, श्रीमती चंदाताई भालेराव, प्रीतीताई शिंदे, बनकरताई, श्री खरात अक्का, श्रीमती कोल्हाताई याच्यासह जवळपास 100 कार्यकर्त्यांची यादी आहे। हे सगळे उद्धव बाळासाहेब ठाकरे गटामध्ये होते। श्री नितीनजी पानसरे, गोरख पाट्या जाधव, अजयजी भालेराव, शुभम निकाळजी, अविनाश कराम, संजय निगोडे, सुनीलजी विश्वकर्मा, अशोक मोहिते, डॉक्टर काळे। मोठ्या प्रमाणात उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे कार्यकर्ते पदाधिकारी यावेळी भाजपात प्रवेश करत असल्याचं पाहायला मिळतंय। भाजप प्रदेश मुख्यालयात पक्षप्रवेशाला काही वेळापूर्वी सुरुवात झाली। छत्रपती संभाजीनगरचे उभाटा शिवसेनेचे राजू शिंदे, सांगलीचे विजय पाटील आणि नाशिक उभाटा शिवसेनेचे अद्वैत हिरे भाजपात प्रवेश करतात। या संदर्भात ताजे अपडेट देत आहेत आपले प्रतिनिधी ओम देशमुख। ओम, सध्या पक्षप्रवेश सुरू झालेले आहेत, कोणकोणते पदाधिकारी नेते सध्या पक्षप्रवेश करतात? निश्चितच मोठ्या प्रमाणामध्ये भाजपमध्ये उद्धव ठाकरे गटातून इन्कमिंग होताना आपल्याला पाहायला मिळत आहे। खऱ्या अर्थानं सकाळी डोंबिवलीच्या प्रवेशानंतर शिवसेना भाजपमध्ये एक छोटासा वाद देखील झाल्याचं पाहायला मिळालं। याच पार्श्वभूमीवरती संजय शिरसाट जे मंत्री आज मुख्यमंत्र्यांकडे तक्रार करायला गेले होते, त्यांच्या विरोधात विधानसभा निवडणूक लढवलेले राजू शिंदे हे आता भाजपमध्ये डेरे दाखल झालेले आहेत। जवळपास 93,000 एकंदर त्यांनी मतं या निवडणुकीमध्ये मागच्या विधानसभा निवडणुकीत घेतली होती आणि या राजू शिंदे यांना पुन्हा एकदा भाजपमध्ये प्रवेश होत असल्यामुळे पुन्हा एकदा या निमित्तानं कुठेतरी वादाची ठिणगी या दोन पक्षांमध्ये पडते का, हा देखील एक प्रश्न आता या निमित्तानं निर्माण झालाय।
इन्कमिंग भाजपमध्ये होतं, परंतु यावर सातत्यानं मित्रपक्षांकडून आरोप केले जातात आणि मुख्यत्वे सांगलीतले काही नेते असतील किंवा नाशिकमध्ये उद्धव ठाकरे गटाचे अद्वैत हिरे असतील किंवा इतरही महत्वाच्या नेत्यांचा आज प्रदेशाध्यक्षांच्या उपस्थितीत जरा प्रवेश झालेला आहे। त्यामुळे भाजपतल्या इन्कमिंग आणि विरोधकांकडून केले जाणाऱ्या आरोपांसोबतच आता मित्रपक्षांकडून व्यक्त केली जाणारी नाराजी आणि एकंदर त्यांच्या रोष या सगळ्या गोष्टीला आता भाजपला सामोरं जावं लागतं। त्यामुळे निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भाजपची एकंदर भूमिका काय असेल हे देखील पाहणं महत्वाचं असेल। निश्चित यावेळी किती कार्यकर्ते जवळपास भाजपात प्रवेश करतायत त्या संदर्भात काही अपडेट? जर आपण पाहायला गेलं तर छत्रपती संभाजीनगरहून शेकडोंच्या संख्येने सोबत आलेले आहेत। त्या मुळामध्ये राजू शिंदे हे भाजपचेच नेते होते, परंतु विधानसभा निवडणुकीमध्ये त्यांना तिकीट न मिळवून ते उद्धव ठाकरेंच्या गटामध्ये गेले। त्यानंतर पुन्हा एकदा आता या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर ते भाजपमध्ये प्रवेश करत असल्याचं आपल्याला यानंतर दिसून येतं। धन्यवाद ओम, ताजे अपडेट देण्यासाठी। मात्र आताच्या क्षणाची मोठी बातमी आपण पाहतोय ती म्हणजेच भाजप प्रदेश मुख्यालयातली ही दृश्य आहेत। सध्या मोठ्या प्रमाणात पक्षप्रवेश होत आहेत आणि याच्या पुढे सुद्धा राहू। थोडा मधला टेक्निकल प्रॉब्लेम झाल्यामुळे काही अडचणीमुळे आम्ही तिकडे गेलो होतो। भारतीय जनता पार्टीवरती नाराज होऊन नाही गेलो साहेब आम्ही कधी। भारतीय जनता पार्टीच्या मध्ये आम्ही कधी पर्सनल केली नाही आणि करणारही नाही साहेब। आम्ही फक्त आपल्याच जीवावरती जे लोक मोठे झालेत आणि आपल्या ज्या कार्यकर्त्यांनी जे अवहेलना करतात त्यांना धडा शिकवण्यासाठी आम्ही बाजूला गेलो होतो साहेब। आणि आदरणीय आपले नेते आमचे अतुलजी सावे साहेब, डॉक्टर कराड साहेब असतील, संजय भोकेनेकर असतील, अध्यक्ष आमचे सुतळे साहेब असतील, सर्व गोराळकर साहेब असतील, अनिल मकरे असतील, त्यानंतर आमचे खंबाजी साहेब असतील, किरण पाटील असतील, सर्वांच्या नेतृत्वात आणि यावेळेस आपल्या सर्वांना आदरणीय अध्यक्ष घेतलं जाऊ पहिले आदरणीय रवींद्र चव्हाण साहेब, प्रदेश अध्यक्ष भारतीय जनता पार्टी साहेब, छत्रपती संभाजीनगरच्या कालच्या कार्यक्रमाला जर आले असते त्याच्यापेक्षा 10 पट लोक तिथं होते, परंतु आपला दिल्ली रवाना होता असल्यामुळे आम्हाला येता नाही आलं। आज आम्ही 100 गाड्या घेऊन आपल्याकडे आलोय आणि मोठ्या यांनी आपल्या अतुल साहेबांनी आम्हाला मोठ्या मनाने आपलंसं केलं। पहिले सुद्धा त्यांनी मला 92-93 मध्ये नानाच्या निवडणुकीत हाताला हात घेतला आणि मला म्हणे चाल इथून संजय नगर पर्यंत आपण बाबासाहेब पुतळ्याला हात टाकून पुढे जाऊ। त्या दिवसपासून मी त्यांच्या सोबतच होतो साहेब। 95 ला मी वाडादेखील झालो, 2000 साली मी नगरसेवक, आतापर्यंत नगरसेवक आहे। आणि काही छोट्याशा कारणामुळे म्हणजे भारतीय जनता पार्टीवरती आम्ही कधीच नाराज नव्हतो, आता याच्या पुढे पण नाराज नाही साहेब। आणि जी जबाबदार द्याल मी तुम्हाला एवढं शब्द देतो साहेब, अतुल साहेबांच्या नेतृत्वामध्ये छत्रपती संभाजीनगरचा महापौर एक हातीच भारतीय जनता पार्टीमध्ये जिल्ह्यामध्ये सुद्धा जिल्हा परिषद अध्यक्ष सुद्धा भारतीय जनता पार्टीचा एक हाती बसलेला राहणार नाही। आम्ही सर्व भारतीय जनता पार्टी जबाबदार देईल ते पूर्ण काम आम्ही नेत्यांना करू। आणि अजूनही साहेब कार्यकर्त्याच्या ताकदीवर आपण ही निवडणूक लढणार आहे आणि निवडणूक कोणती निवडणूक येऊ द्या साहेब, या निवडणुकीमध्ये भारतीय जनता पार्टी 100% भारतीय जनता पार्टीचं सगळं संभाजीनगर जिल्ह्यात झाली नाही साहेब। आपल्या जीवावर जे निवडून येतात साहेब ते आपल्याला जे शिकवतात आज त्यांना शिकण्याची वेळ आली। फक्त एक वेळेस आम्हाला संधी देऊन बघा, आम्ही छत्रपती संभाजीनगर जिल्हा आपल्या ताब्यात आणल्याशिवाय राहणार नाही। आपण मला जी संधी दिली जो आशीर्वाद द्याला असंच माझ्या पाठीशी असू द्या। मी साहेब मागच्या वेळेस अपक्ष निवडणूक लढली होती विधानसभेची, 45,000 मतदान घेतलं होतं। यावेळेस मी 1,06,000 मतदान घेतलं। ठीक आहे, थोडी काही झालं असेल, पण यानंतर भारतीय जनता पार्टी कधी सोडणार नाही। आणि भारतीय जनता पार्टीचे आम्ही साहेब मी गेलो असलो तरी आजही माझ्या गाडीमध्ये घरामध्ये भारतीय जनता पार्टीचे कमळाची स्टिकर गमची आजही गाडीमध्ये माझ्या आजही घरामध्ये। आम्ही देवारांचे देव बदलणार नाही साहेब, आमचा देव तेच होता, इथून पुढे सुद्धा देव तेच राहणार आहे। म्हणून आपण साहेबांना सुद्धा सांगितलं की जेव्हा तुमचं मन पूर्ण समाधान होईल त्या दिवशी मला जबाबदारी द्या, तो मन मला जबाबदारी देऊ नका। आणि सगळं काम एका जरी माणूस तुम्हाला सांगितलं राजू शिंदे तुमच्या विरोधात काही केलं असेल साहेब त्या दिवशी मला घराच्या बाहेर हाकलून द्या, एवढं मी आपल्या सगळ्यांना शब्द देतो। मला माहिती, मला खात्री साहेब 1 वर्ष झालं कुठून जर तुम्हाला अजून जर माहिती मिळाली तर सांगा, परंतु भारतीय जनता पार्टीचं काम यापुढे साहेब एकदम ताकदीने आम्ही करू, जसं आता करत होतो याच्या पुढे मी याच्यापेक्षा दुप्पट ताकदीने करू। आपला आशीर्वाद आपली ताकद आमच्या मागे जर असली तर एकही सैन्य आम्ही छत्रपती संभाजीनगरवर शिल्लक ठेवणार नाही। एवढं बोलतो, धन्यवाद। जय हिंद, जय महाराष्ट्र। अतुल साहेबांना विनंती करतो की त्यांनी आपलं मनोगत व्यक्त करावं। छत्रपती शिवाजी महाराज की जय, जय श्रीराम, जय श्रीराम, बोलो भारत माता की जय, वंदे
असलेल्या कार्यकर्त्यांना विनंती की आपण थोडं पाठीमागे व्हायचं. मागे कॅमेरे आहेत या साईडला आणि या साईडला थोडं मागे घेवा. सगळ्यांना विनंती आहे मागे कॅमेरे आहेत आपण सगळ्यांनी थोडं बाजूला व्हायचं. आज भारतीय जनता पार्टीच्या प्रदेश कार्यालयामध्ये आमचे मित्र सहकारी अनेक वर्ष आमच्या बरोबर काम करतात असे राजू शिंदे यांचा घर वापसी आज माननीय प्रदेश अध्यक्ष रवींद्र चव्हाण साहेब तसेच खासदार आमचे नेते डॉक्टर भागवतजी कराड साहेब, आमचे महामंत्री आमदार संजय केणेकरजी, शहराचे अध्यक्ष ईश्वर शितोळेजी, शहराचे माजी अध्यक्ष शिरीष बोराळकरजी, किरण पाटीलजी, आमचे संजय खंबाळेजी, अनिल मकिरेजी, सर्वच इकडे आणि राजू शिंदे बरोबर त्यांनी प्रवेश केला असे प्रकाश गायकवाड, गोकुल मलके, सतीश पाटील, सौरभ शिंदे सर्व